गणेशोत्सवाला काही दिवसातच सुरुवात होईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पेणच्या गणपतींची एक खासियत असते. आपण सगळेच म्हणतो की पेणची मूर्ती एक विशिष्ट प्रकाराची असते, एक विशिष्ट कलाकृतींनी बनलेली असते. पण नेमका हा इतिहास काय आहे याच्यामागे एक नवीन कारण आपण आज जाणून घेणार आहोत. तर पेणला आमच्या स्वतःच्याच घराण्याच्या 4 पिढ्या असल्यामुळे आणि तेव्हाही म्हणजे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. तेव्हाही कणकवलीला काम करायचे, लांज्याला काम करायचे, नगरला गणपती व्हायचे, सासवडला व्हायचे, सगळ्या भागात व्हायचे, जे मी तुम्हाला 1.5 दिवसाचं म्हटलं. आणि त्या ठिकाणचे ते कलाकार प्रसिद्धही होते. पण तेव्हा दळणवळण तुमच्यात हे सगळं आपलं व्हॉट्सअप, फेसबुक हा प्रचार माध्यम नव्हतं. त्यामुळे तो गावापुरता प्रसिद्ध राहायचा तो माणूस. आता पेणला काय झालं, तर पेणला आमच्या 4 पिढ्या, त्यातून अनेक निर्माण झालेले कारागीर. आणि पेणचे 2-3 फायदे असे आहेत की पुण्या मुंबई ही जी मोठी मार्केट आहेत, तर भौगोलिकदृष्ट्या आम्ही त्याच्यामध्ये येतो. आणि इथे कारागीर डेव्हलप होत गेले. म्हणजे गुजरातून माती खूप टनाटनात यायला लागली, इतर ठिकाणी जाते, पण ते रॉ मटेरियल थोडं जो तो इंडिव्हिज्युअल असल्यामुळे पेण एकत्र हब झालं. आणि तुम्हाला मी सांगतो की 1950 आपल्या स्वातंत्र्याच्या काळात मी बोललो, 1950 ते 1980 माझ्या वडिलांचा आणि काकांचा कारखाना होता. त्या जवळजवळ एखादे युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट असतात तसे त्यातनं 100 लोक निघाले आणि त्यांनी प्रत्येकाचा कारखाना केला. मग आज आता कांबळे समोरच आहेत की आमचे पवार म्हणा, गुरव म्हणा, या सगळ्या ज्या गुरवाळी, ही बाजूला कासाराळी आहे, हे पूर्वी भांड्यांचं काम करायचे. पण आता या स्टीलच्या भांड्यात त्यांचं ते पितळी भांडी वगैरे बंद झाली, काळाप्रमाणे बदल झाला, ते गणपतीकडे वळले. अशा रीतीने इथे खूप कारागीर डेव्हलप झाले. त्याच्यानंतर आता हमरापूर जोयाचं प्लॅस्टरचा मोठा कारभार झाला, कच्चे गणपती जाणं, थोडक्यात इथे इंडस्ट्री झाली आणि ती आपोआप वाढली. आणि त्यामुळे पेणला महत्त्व आलं की 1 ते 1.5 फुटाचा गणपती पेणूनच न्यायचा. थोडंसं आमचं रंगकाम जास्ती चांगलं होतं. पूर्वीच्या काळात त्याला ते सात्विक म्हणायचे, आता खूप व्हरायटी निर्माण झाली. पण इथून मग देशात विदेशात, आधी इतर राज्यात, नंतर बाहेर, आणि आपला समाज ह्या सगळ्यामधल्या काळात अमेरिकेत खूप स्थायिक झाला, ऑस्ट्रेलियात खूप स्थायिक झाला. त्यामुळे त्याला एक एक्सपोर्टचा पण टच आला. एवढंच कारण आहे. आजही सासवड नगरला करणारे आहेत, पण पेण हा मोठा हब आहे. पेण, महाड, रोहा ही सगळी खेडी गावं होती. मग आजही आमच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल बुंडा पूल आहे, तो ॲक्च्युली बॉम्बे गोवा हायवे होता, जिथून बैलगाड्या जायच्या. आणि हे आपण बोलतो आहे ना, हे साधारण 1880 असं बोलतो आहे आपण. मग माझी 4थी पिढी. तर आम्ही हे लोक विजयदुर्गातनं हे लोक आले. आणि त्या काळात कोकण सुंदर होतं, पण सगळे उपजीविकेसाठी म्हणजे तिथे जवळजवळ उपासमार होती, आणि सगळे उपजीविकेसाठी मुंबईला बैलगाड्यातनं हळूहळू जात असत. त्यात ती इकडून इकडे येताना, म्हणजे नॉर्थकडे येताना बरेच जण, काहींना महाडला व्यवसाय मिळाले, ते तिथे थांबले, काहींना रोहायला मिळाले. तर आमचे जे कोणी आले असतील, माझे पणजोबा, त्यांना इथे एक टिळक वाडा होता. तर इथेही ना पूर्वी पेणला खूप ब्राह्मणांची वस्ती होती, आणि ते ज्याला आपण लँडलॉर्ड म्हणतो हल्लीच्या भाषेत, तर प्रत्येकाचे वाडे होते. म्हणजे टिळकांचा वाडा, मनोहरांचा वाडा. आणि हे लोक काय करायचे की त्याला आपण हल्ली इंग्लिशमध्ये बार्टर सिस्टीम म्हणतात, की तुमच्याकडे तो वाड्यात जर आर्टिस्ट असेल तर त्यांनी सगळ्या उत्सव जे असतात, गणपतीचं आरास करायची, डेकोरेशन करायचं, पेढे करायचे, गौरी मुखवटे असतील तर गौरी मुखवटे करायचे, गणपतीच्या वेळेस गणपती करायचे, असे ते आर्टिस्ट पोसायचे. म्हणजे जसं शेतकरी पोसायचे, गडी पोसायचा, चांभार पोसायचा, तसा एखादा कलाकुसरवाला. तर माझे खापर पणजोबा टिळक वाड्यात तसे राहिले. आणि ते नुसतंच गणपती नाही, तर पताका लावणं, सगळं डेकोरेशनचं काम, आणि त्याच्यात ते गणपती करायचे. ही आमची मुळात व्यवसाय सुरुवात.